चंद्रपुरातून वाहणाऱ्या वर्धा पैनगंगा नदीच्या पात्रात 25,000 वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म सापडले आहेत। भूशास्त्र संशोधक सुरेश चोपणे यांनी या जीवाश्मांचा शोध लावला आहे। चंद्रपुरातून वाहणाऱ्या वर्धा पैनगंगा नदीच्या पात्रात 25,000 वर्षांपूर्वीचे लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म सापडले आहेत। भूशास्त्र संशोधक सुरेश चोपणे यांनी या जीवाश्मांचा शोध लावला आहे। महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारची प्लेइस्टोसीन काळातील हत्तीची जीवाश्मे आढळली असून पाषाणयुगीन अवजारे देखील सापडली आहेत। ही जीवाश्म 23 ते 26,000 वर्षांपूर्वीच्या स्टेगोडॉन गणेश प्रजातीची असल्याचं मत वाडिया इन्स्टिट्यूटचे निवृत्त प्राध्यापक अविनाश नंदा यांच्यासह परदेशी संशोधकांनी व्यक्त केलंय। हत्तींचे दात, डोक्याची कवटी, मांडी, छातीची हाडं यांचा यात समावेश आहे। हा ऐतिहासिक शोध प्लेइस्टोसीन काळातील जीवाश्म अभ्यासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। 2 ते 3 मोठमोठी हाडं जी आहेत त्याला मांडीची हाडं म्हणतो, अशा प्रकारचे जीवाश्म तिथे मिळालेली आहेत। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं स्टेगोडॉनचं जीवाश्म मिळणे ही अशी पहिली गोष्ट आहे। भारतामध्ये अशा प्रकारची काही जीवाश्म शिवालिकमध्ये मिळालेली आहेत। तर आसियाटिक एलिफंटची जीवाश्मसुद्धा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मिळालेली आहे। पण चंद्रपुरामध्ये मिळालेले हे जे जीवाश्म आहेत, हे जीवाश्म अगदी पहिल्यांदा मला मिळालेली आहेत आणि पूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची अशी आहेत। यापूर्वी 2 वर्षापूर्वी वरोरा तालुक्यात अशा प्रकारची हत्तीची जीवाश्म मिळालेली होती, पण तेव्हा थोडी शंका होती की ती डायनोसॉरची कदाचित असू शकतं, कारण तिथे मोलार्स मिळाली नाही आहे। पण नंतर तिथे पण मोलार्स म्हणजे हत्तीची जी छोटी दात आहेत ती मिळाली आणि इथे तर हत्तींची पूर्ण सांगाडा ज्याला म्हणतो अशा त्याचे तुकडे या ठिकाणी आपल्याला आढळतं।